नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया पेन्शनधारकांना मिळणार अतिरिक्त पेन्शन. पेन्शन नियमात बदल, तर 80 वर्षानंतर ही अतिरिक्त पेन्शन मिळेल. जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती. व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने अलीकडेच एक अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 80 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या निवृत्तीवेतनधारकांना अनुकंपा भत्ता म्हणून अतिरिक्त पेन्शनचा हक्क असेल अशी घोषणा केली आहे. 80 वर्षापर्यंत पोहोचणाऱ्या सरकारच्या नागरी निवृत्तीवेतनधारकांना हे पूरक फायदे मिळण्यासाठी प्रक्रिया कशी करावी याबद्दल नवीन मार्गदर्शक तत्त्वे सादर केली आहेत. विभागाच्या तरतुदीनुसार 80 वर्षाचे पेन्शनधारक ज्या महिन्यामध्ये त्यांचा 80वा वाढदिवस येतो त्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अतिरिक्त पेन्शनसाठी पात्र असतील. 80 वर्षाचे झाल्यावर पेन्शनधारकांना त्यांच्या मूळ पेन्शन किंवा अनुकंपा भत्त्यात 20% वाढ दिसेल. वयानुसार अतिरिक्त रकमेची टक्केवारी वाढते. 85 ते 90च्या आत ती 30% पर्यंत वाढते. 90 ते 95 वर्षाच्या आत ती 40% पर्यंत वाढते आणि असेच 100 किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना त्यांच्या मूळ पेन्शनच्या पूर्ण 100% मिळतात. निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याने वयाची 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वय पूर्ण केल्यानंतर नियमानुसार स्वीकार्य पेन्शन किंवा अनुकंपा भत्त्याव्यतिरिक्त निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला अतिरिक्त पेन्शन किंवा अतिरिक्त अनुकंपा भत्ता देय असेल.